नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नाद चॅनलवरती. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत, ज्याबद्दल सध्या संपूर्ण बैलगाडा क्षेत्रात चर्चा सुरू आहे. आज या व्हिडिओमध्ये नेमकं काय पाहणार आहोत? पहिला प्रश्न, बकासूर मराठवाडा केसरी मैदानात पळायला का आला नाही? दुसरा प्रश्न, पुसेगाव मैदानात ज्या व्यक्तीने बकासूरच्या विरोधात माईकवरून चुकीचं वक्तव्य केलं, तोच आवाज मराठवाडा केसरी मैदानावरून आला का? आणि तिसरा प्रश्न, ही गोष्ट योगायोग आहे की यामागे काही वेगळं कारण आहे? मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजणार नाहीत. मागच्या काही दिवसांपासून बकासूरबाबत एक वेगळीच चर्चा सुरू होती. काही लोक म्हणत होते, बकासूर नक्की मराठवाडा केसरी मैदानात पळणार, तर काहीजण ठामपणे म्हणत होते, तो व्यक्ती ज्या मैदानात असेल त्या मैदानात आपला देव बकासूर पळणार नाही. आणि हाच मुद्दा आज महत्वाचा विषय ठरला आहे. पुसेगाव मैदानात नेमकं काय झालं होतं ते आधी आठवून घेऊया. त्या मैदानात एका व्यक्तीने माईकवरून बकासूरच्या विरोधात आणि मोहिल शेठ धुमार यांच्या संदर्भात अत्यंत चुकीचं आणि अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. त्यावेळेला अनेक बकासूर प्रेमींना हे खूप वाईट वाटलं, कारण मैदानावरती बैल धावतात, वक्तव्यांची लढाई नसते. बैलगाडा हा मानाचा खेळ आहे. इथे शब्द जपून वापरले गेले पाहिजेत. आता महत्वाची गोष्ट इथून पुढे सुरू होते. मराठवाडा केसरी मैदानाच्या स्टेजवरून हाच आवाज, हाच टोन आणि तोच बोलण्याची पद्धत ऐकायला मिळाल्याचं काही लोकांनी सांगितलं. ही माहिती मला थेट एका बकासूरच्या फॅनकडून मिळाली आहे, जो स्वतः मैदानात हजर होता, मैदान बघायला गेलेला होता. त्याने माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगितलं आहे. म्हणजे काय? तर पुसेगाव मैदानात बकासूरच्या विरोधात बोलणारा आवाज आणि मराठवाडा केसरी मैदानावरून येणारा आवाज या दोन्ही गोष्टींमध्ये साम्य असल्याचं सांगितलं जात आहे. आता इथेच काही सेकंदात चित्र बदललं. सगळे टॉप बैल मैदानात दाखल झाले, सगळ्या गाड्या तयार, सगळं वातावरण तापलेलं, पण बकासूर मात्र मैदानात उतरला नाही. आणि तेव्हाच पुन्हा एकदा चर्चा जोर धरू लागली. तो व्यक्ती तिथे असल्यामुळेच बकासूर आला नाही का? मित्रांनो, याआधीसुद्धा बकासूरच्या फॅन्सनी आणि काही जवळच्या लोकांनी मोहिल शेठ धुमाळ यांना स्पष्टपणे सांगितलं होतं, आपला देव बकासूर अशा कोणत्याही मैदानात पळवायचा नाही जिथं त्याच्या विरोधात माईकवरून अपशकुन करणारे लोक असतील. कारण बकासूर हा फक्त एक बैल नाही, तो लाखो लोकांची श्रद्धा आहे आणि श्रद्धेच्या बाबतीत कोणताही तडजोड केली जात नाही. इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ती नीट समजून घ्या. आज आपण जे सांगतोय ते पूर्णपणे कन्फर्म माहिती नाही. हा एक अंदाज आहे, लोकांमधून येणारी चर्चा आहे आणि मैदानात उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितलेली माहिती आहे. नाद चॅनलवरती एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जिथं मिळतात सत्य घटनावर आधारित माहिती. इथे कुठलीही अफवा, खोटी बातमी किंवा कुणाला बदनाम करणं असं केलं जात नाही. बकासूर आज मराठवाडा केसरी मैदानात पळाला नाही हे सत्य आहे, पण तो का पळाला नाही याचं अधिकृत कारण समोर आल्यानंतर ते सर्वात आधी तुम्हाला इथेच सांगितलं जाईल. हा पराभव नाही, हा पळ काढणं नाही, हा संयम आहे आणि योग्य वेळेची वाट पाहणं आहे. बकासूर परत येणार आहे आणि तो आपल्या अटींवरच येणार आहे. आता शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा. जर कोणालाही त्या व्यक्तीचं नाव माहिती असेल, ज्याने पुसेगाव मैदानात बकासूरच्या विरोधात वक्तव्य केलं किंवा ज्याचा आवाज मराठवाडा केसरी मैदानावरून आला, तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आपण सगळे मिळून अशा गोष्टींविरोधात आवाज उठूया. कारण बैलगाडा क्षेत्र स्वच्छ राहिलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नाद चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण जिथं मिळतात बकासूरची प्रत्येक खरं अपडेट. आणि शेवटी एकच प्रश्न, तुमचं मत काय? बकासूर मैदानात न पळण्यामागे हे कारण योग्य वाटतं का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा.